आपल्या देशात आपण नेहमी ऐकतो की स्त्रियांना त्यांचे खरे स्वातंत्र्य तेव्हाच मिळते जेव्हा त्या मध्यरात्री एकट्या चालतात. तथापि हैदराबादमधील एका ताज्या घटनेनं हा दावा किती हास्यास्पद आहे हे दाखवून दिले. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्त्रीबद्दल आपल्या समाजातील काही पुरुषांच्या मनात असलेल्या विकृत दृष्टिकोनाचा हा प्रसंग एक पुरावा आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एक महिला मध्यरात्रीनंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या बस स्टॉपवर एकटीच बसची वाट पाहत होती. ती मध्यरात्री 12 ते पहाटे 3 वाजेपर्यंत तिथं होती. त्या 3 तासात जे घडले ते खरोखरच किळसवाणे आणि भयानक होते. फक्त 3 तासात सुमारे 40 पुरुष वाईट नजरेनं तिच्या दिशेनं आले. काहींनी त्यांच्या गाड्या थांबवून विचारले, तुम्ही येत आहात का? तर काहींनी अश्लील हावभाव केले. दुचाकीस्वार आणि ऑटो चालकांसह त्या पुरुषांनी तिला स्त्री म्हणून नव्हे तर एकटी दिसणारी वस्तू म्हणून पाहिले. त्यांनी फक्त पाहिलं. पण एक सत्य आहे जे त्या लोकांना माहीत नाही. जिथं उभी असलेली महिला ही एक सामान्य महिला नाही, तर तेलंगणातील IPS अधिकारी व्ही सुमती आहेत. त्या हैदराबादमधील महिलांच्या सुरक्षेमागील सत्य शोधण्यासाठी क्षेत्रीय अभ्यास करतायत. उच्च पदावरील पोलीस अधिकारी असूनही त्या दिवशी त्या एका सामान्य महिलेच्या वेशात रस्त्यावर उतरल्या. साध्या वेशातील इतर पोलीस अधिकारी त्यांच्यापासून दूर उभे राहिले. आता सर्वांना सतावणारा मोठा प्रश्न हा आहे की जर परिस्थिती अशा अधिकाऱ्यासोबत घडत असेल तर सामान्य महिलांचं काय होईल? सर्वजण सुईतीच्या धाडसाचं कौतुक करतायत. कार्यालयात बसून अहवाल वाचण्याऐवजी ती थेट रस्त्यावर आली आणि तिनं खरी परिस्थिती उघड केली. या घटनेनंतर हैदराबाद पोलीस महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर उपाययोजना करतायत. परंतु केवळ कायद्यानं सर्व काही बदलत नाही. घरातील मुलांना महिलांचा आदर करायला शिकवलं पाहिजे. रस्त्यावर एकटी आढळलेल्या महिलेला असुरक्षित वाटणार नाही याची खात्री करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर देशभरात मोठी चर्चा सुरू झाली. वातावरण बदलण्याची गरज आहे. हैदराबाद सारख्या हायटेक शहरातही असे पुरुष आहेत जे महिलांचा आदर करत नाहीत. मग आपले चुकते कुठे? एकट्या उभ्या असलेल्या महिलेला त्रास देण्यासाठी वाट पाहण्याची ही वृत्ती खरोखरच लाजिरवाणी आहे. पोलिसांच्या गस्तीची गरज. सुईतीनं केलेल्या या कारवाईमुळे आज अशा अनेक वेश्या पकडल्या गेलेल्या आहेत. परंतु पोलीस दररोज सर्व रस्त्यावर उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे CCTV कॅमेरे आणि सततची गस्त अधिक महत्त्वाची मानली जाते. सामाजिक जबाबदारी. जर रस्त्यावर कोणी एखाद्या महिलेचा छळ करत असेल तर आपण त्यांना जाब विचारण्याचं धाडस दाखवलं पाहिजे. गप्प बसणं हे देखील गुन्ह्याला पाठिंबा देण्यासारखंच आहे.